नमस्कार, डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे औषधाविना रक्तदाब बरा होतो. उच्च रक्तदाब हा आजच्या काळातील सर्वात चर्चेतला आणि धोकादायक आरोग्यविषयक प्रश्न मानला जातो. सायलेंट किलर अशी याची ओळख झालेली आहे. कारण सुरुवातीच्या टप्प्यात तो कोणतेही लक्षण दाखवत नाही, मात्र शरीरातील रक्तवाहिन्यावर आणि अवयवावर तो हळूहळू परिणाम करत जातो. बहुतेक रुग्ण उच्च रक्तदाबाच्या औषधाचा आधार घेतात, मात्र योग्य जीवनशैली अंगीकारल्यास आणि आहारामध्ये बदल केल्यास रक्तदाब नियंत्रित ठेवणे शक्य आहे. प्रश्न असा निर्माण होतो की औषधाशिवाय फक्त नैसर्गिक पद्धतीने रक्तदाब नियंत्रण करता येतो का? सौम्य स्वरूपातील उच्च रक्तदाब म्हणजे प्री हायपरटेन्शन किंवा सुरुवातीचे टप्पे केवळ जीवनशैलीतील सुधारणा करूनही नियंत्रणात येऊ शकतो. मात्र मध्यम ते गंभीर स्वरूपाच्या औषधासाठी रुग्णांसाठी औषधे आवश्यक असतात आणि त्यासोबतच जीवनशैलीतील बदल करणे गरजेचे असते. मिठाचे सेवन कमी केल्यास रक्तदाबावर सकारात्मक परिणाम होतो. फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये आणि कमी चरबीयुक्त प्रथिने याचा समावेश असलेला संतुलित आहार घ्यावा. डॅश आहार पद्धतीची यामध्ये शिफारस केलेली आहे. शरीराचे वजन केवळ 5 ते 10% कमी केले तरी सुद्धा रक्तदाब लक्षणीयरित्या कमी होतो. यासोबतच नियमित शारीरिक व्यायाम आवश्यक आहे. आठवड्यातील बहुतांश दिवस किमान 30 मिनिटे वेगाने चालणे, सायकलिंग करणे किंवा पोहणे यासारख्या मध्यम तीव्रतेचा व्यायाम करावा. मद्यपान आणि धूम्रपानावर नियंत्रण आवश्यक आहे. तणाव नियंत्रणासाठी योग, ध्यान, श्वसन क्रिया यासारख्या पद्धतीचा उपयोग होऊ शकतो. पुरेशी आणि चांगल्या गुणवत्तेची झोप घेणे ही महत्त्वाचे आहे, कारण अपुरी झोप रक्तदाबावर विपरीत परिणाम करू शकते. काही लोकांमध्ये कॅफीनचे जास्त सेवन ही रक्तदाब वाढवते, त्यामुळे संवेदनशील व्यक्तीने यावर नियंत्रण ठेवावे. औषधे कधी आवश्यक ठरतात? जर रक्तदाब सतत 140/90 मिलीमीटर पारा इतका राहिला किंवा सुरुवातीच्या तपासणीतच जर 160/100 मिलीमीटर Hg इतका उच्च रक्तदाब आढळला, औषधोपचार आवश्यक ठरतात. तसेच मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, हृदयविकार किंवा पूर्वी झालेला स्ट्रोक अशा आजारांनी ग्रस्त रुग्णासाठी औषधे लवकर सुरू करणे गरजेचे असते. जीवनशैलीतील बदल करूनही 3 ते 6 महिन्यानंतर रक्तदाबावर नियंत्रण मिळाले नाही तर औषधे सुरू करावी लागतात. औषधाचा वापर टाळायचा की नाही हा निर्णय केवळ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घ्यावा. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.